माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं, की माझ्या पाठीमागे इंद्रधनुष्य पडलेलं आहे आणि ते 1च मिनिट राहिलं असेल आणि त्यानंतर ते इंद्रधनुष्य नाहीये. तर असंच आहे लाईफसुद्धा. तर खूप सुंदर क्षण येतात लाईफमध्ये. खूप सुंदर निसर्ग आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. एन्जॉय करायला शिका. कारण जर का तुम्ही याला म्हणजे आता लहान वयापासून जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्सपासून दुःख करून घ्यायचं, कुठं प्रॉब्लेम्सची काळजी करत बसायचं, चिंता समान असते. असं आम्हाला शिकवलेलं होतं शाळेत सुद्धा संस्कृतमध्ये सुभाषित होतं आणि सगळ्यात आवडती माझी लँग्वेज कोणती असेल तर ती संस्कृत आहे. आज सुद्धा 7वी म्हणजे 8वी मध्ये शिकलेले सुभाषित मला आज सुद्धा पाठ आहेत. ते एक मी सांगते तुम्हाला. कदर्ति तस्यापि हि धैर्यवृत्ते नर्शक्यते धैर्यगुणः प्रमाष्टो अधोमुखस्यापि कृतस्य वह्ने नार्धशी कायन्ते कदाचिदेव. याचा अर्थ असा आहे की अ, कदर्ति तस्यापि हि धैर्यवृत्ते म्हणजे मशालीची तोंड जरी खाली केलं तरी सुद्धा मशालीच्या ज्वाळा कधीही खाली जात नाही, त्या उफाळून वरतीच येतात. त्याप्रमाणे धैर्यवान व्यक्तीचा कितीही अपमान केला तरी सुद्धा त्या व्यक्तीचा धैर्यशीलपणा नष्ट करणे कधीही शक्य होत नाही, असा याचा अर्थ आहे. खूप सुंदर आहे लँग्वेज संस्कृत भाषा. आणि याची सुरुवात मेन म्हणजे मी लहान होतो तेव्हा आईनं माझ्याकडून गायत्री मंत्र पाठ करून घेतला होता. तर तेव्हापासूनच ही आवड आहे मला संस्कृत भाषेविषयीची. आणि मी जसं नेहमी सांगत असते की प्रॉब्लेम्सना एन्जॉय करायला शिका. कारण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेममध्ये तो प्रॉब्लेम नसेल खरं, पण दुसरे तरी प्रॉब्लेम्स असतील. आणि प्रॉब्लेमचा साईज कसा ते आपल्या मनावर डिपेंड असते. म्हणजे स्मॉल आहे, एक्स्ट्रा स्मॉल आहे, एक्सेल आहे, डबल एक्सेल आहे, ट्रिपल एक्सेल आहे. प्रॉब्लेमची साईज ही काय कुठलं एक परफेक्ट मेजरमेंट नाही आहे. ते आपण आपल्या आतमध्ये स्वतः ती परिस्थिती किंवा ती व्यक्तीला आपण कसं आतमध्ये रिॲक्ट करतो, कशी प्रतिसाद देतो, यावर प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन बऱ्याच अंशी डिपेंड असतं. तर जसं समुद्राच्या लाटा येतात जातात तसंच प्रॉब्लेम सुद्धा येतात जातात. खरं त्यामध्ये अडकून राहायचं नाही, एन्जॉय करायचा. आणि एक डान्स करण्याची सवय तुमच्या आयुष्यात नेहमी असली पाहिजे. मी एक दिवस सुद्धा डान्स मिस केलेला नाही. एका गाण्यावर तरी मी मनसोक्त डान्स रोज करते. ओके. तर ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.